तर मित्रांनो आज आपण VW Volkswagen वरती काम करतोय। तर गाडीचं आपण हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे सस्पेन्शन खोललेलं आहे। तर गाडीमध्ये प्रॉब्लेम होता की गाडीचे शॉकर लोराम आणि लिंक रॉड वगैरे खराब होते, त्यामुळं गाडीमध्ये पूर्णपणे आपण सस्पेन्शन वगैरे काम करतो। तर कस्टमरचा डिमांड होतं की पुढून नॉईज येतोय, तर त्यासाठी आपण गाडी फाइंड आउट केली। तर त्याच्यामध्ये लोरामचे बुश शॉकर लिकेज आहेत, लिंक रॉडचे बॉलजाईन वगैरे कट झालेले आहेत। त्याच्या आपण तुम्ही बघू शकता की हे लिंक रॉड आहेत, हे शॉकर आहेत। तर मित्रांनो कसं असते, प्रत्येक वेळेस ज्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला जे पार्ट सजेस्ट केलेले आहेत ते पार्ट वेळेत चेंज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन बाकीचे जे सस्पेन्शनचे जे पार्ट आहेत त्याची लाईफ वाढेल। त्यामुळं कसं आहे मित्रांनो, जर तुम्ही एखादा पार्ट जर स्किप केला तर त्याच्यामुळं डिपेंडेंट पार्ट असतात, त्याच्यामुळं बाकीच्या पार्टमध्ये इम्पॅक्ट पडतो आणि पूर्णपणे तुम्हाला सस्पेन्शनचं काम करावं लागतं। स्टेअरिंग रॅक तुम्ही बघू शकता, स्टेअरिंग रॅकची लाईफ भरपूर असते, पण स्टेअरिंग रॅक लवकर खराब होत नाही। पण स्टेअरिंग रॅकवरती इम्पॅक्ट कधी पडतो, ज्यावेळेस तुम्ही लिंक रॉड आणि शॉकर टाइम टू टाइम चेंज नाही केले तर त्यावेळेस स्टेअरिंग रॅक चेंज करायला लागतो। स्टेअरिंग रॅकची प्राइस ही कॉस्टली असते मित्रांनो, त्यामुळे कसं आहे, वेळेत जे तुम्हाला सर्व्हिसमध्ये सजेस्ट केलेले पार्ट आहेत ते वेळेत चेंज करून घ्या आणि सस्पेन्शनची लाईफ वाढवा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका।